विठू माऊलीचा गजर म्हणजे नमस्कार. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्यविषयक चर्चा करणार आहोत. आणि आज आपण चर्चा करणार ती म्हणजे रेडिएशन उपचार पद्धती ही कॅन्सरशिवाय इतर कुठल्या आजारांवर लाभदायी आहे का, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर भूषण झाडे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर झाडे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर झाडे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर झाडे हे सिनियर कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहेत. रुबी हॉल क्लिनिक पुण्यामध्ये ते आपली सेवा देतात आणि त्यांचं MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमधून झालं आणि त्यानंतर डॉक्टर झाडे यांनी मुंबईतल्या प्रसिद्ध टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधून रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. 2009 मध्ये नाशिकमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस इथे रेडिएशन ऑन्कोलॉजी या विषयामध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी टॉपर म्हणून ते उत्तीर्ण झालेत आणि गेल्या 10 वर्षांपेक्षा अधिक काळ डॉक्टर झाडे हे रेडिएशन ऑन्कोलॉजीची सेवा पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये देतात. विविध प्रकारच्या अत्याधुनिक रेडिएशन पद्धती ज्यामुळे रेडिएशनचे दुष्परिणाम कमी करण्यात मदत होते यामध्ये डॉक्टर भूषण झाडे यांची फार रुची आहे. रुबी हॉल क्लिनिक पुणे हे एक रुग्णालय गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून रुग्णांना सेवा देत आहे. 750 बेड्सचे हे रुग्णालय आहे. वानवडीमध्ये आणि हिंजवडीमध्ये ह्या रुग्णालयाच्या शाखा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात रुग्णालयाच्या एकूण 24 शाखा आहेत. आजवरच्या कार्यासाठी रुग्णालयाला अनेकदा सन्मानित देखील करण्यात आले. NBH मान्यता असणारं हे देशातलं एकमेव हॉस्पिटल आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी देखील रुग्णालयानं नावलौकिक प्राप्त केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णांवरती उपचार इथे केले जातात. रुबी हॉल क्लिनिकचे ॲप देखील अँड्रॉइड मोबाईलसाठी प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. तेव्हा लगेचच आपण चर्चेकडे वळूया. रेडिएशनबद्दल अधिक माहिती जाणून घ्या डॉक्टर झाडे यांच्याकडून लगेचच. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर रेडिएशनबद्दल आम्ही ऐकून आहोत, मात्र कॅन्सरसाठीच रेडिएशन उपचार पद्धती ही फार प्रभावी ठरते असं ऐकूयात आहे. मात्र रेडिएशन थेरपी म्हणजे नेमकं काय आहे, ते कसं काम करतं त्याबद्दल काय सांगाल? हो, रेडिएशन थेरपी ही 90 ते 95% आपण कॅन्सर उपचारासाठीच वापरतो आणि 5 ते 7% बिनाईन ट्युमर्स म्हणजे जे कॅन्सर विरहित ट्युमर, साधे ट्युमर, त्यासाठी पण आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. त्यावर आपण सविस्तर चर्चा करू. सर्वप्रथम तुम्ही जो प्रश्न विचारलाय रेडिएशन थेरपी म्हणजे काय, आता जसं नावामध्येच सांगितलंय रेडिएशन आणि थेरपी. रेडिएशन म्हणजे काहीतरी किरणांसंबंधित ट्रीटमेंट आहे आणि थेरपी म्हणजे उपचार. आता रेडिएशन हा फार एक जनरल शब्द आहे. आपण जर विचार केला तर रेडिएशनचे बरेच प्रकार, एक स्पेक्ट्रम असतो लो एनर्जी पासून हाय एनर्जी पर्यंत. आणि ज्या रेडिएशनला कमी ऊर्जा म्हणजे कमी एनर्जी असते ते आयनायझिंग नसतात, म्हणजे ते ॲटम्स किंवा मॉलिक्युल्समध्ये बदल घडून आणू शकत नाही. पण जे हाय एनर्जी रेडिएशन असतात त्यांना आम्ही आयोनायझिंग रेडिएशन म्हणतो, की त्यामध्ये ॲटम्समध्ये बदल घडून आणण्याची क्षमता असते, त्यांच्यामध्ये तितकी एनर्जी ऊर्जा असते. याला आपण मेडिकल एक्सरेज किंवा मेगा व्होल्टेज रेडिएशन असं म्हणतो. आता मेडिकल एक्सरेज आहे त्यामध्ये पण 2 प्रकार, एक किलो व्होल्टेज आणि मेगा व्होल्टेज. किलो व्होल्टेज रेडिएशनचा वापर प्रामुख्याने डायग्नोस्टिक म्हणजे एक्सरे, CT स्कॅन यामध्ये केला जातो. आणि मेगा व्होल्टेज रेडिएशनचा वापर रेडिएशन थेरपी म्हणजे कॅन्सरला जी रेडिएशन थेरपी बद्दल आपण उपचार करतो त्यामध्ये केला जातो. हा प्रामुख्याने रेडिएशनची एक जनरल माहिती. आता रेडिएशन थेरपी ऍक्ट कशी करायची म्हणजे रेडिएशन थेरपी नेमकं काम कसं करेल, जर आपण तसा बघितलं तर कॅन्सर टिश्यू हा शरीरामध्ये एका भागामध्ये असतो, त्याच्या आजूबाजूला नॉर्मल पेशी असतात. जेव्हा आपण रेडिएशनचा मारा त्या कॅन्सर पेशींवर करतो त्यामध्ये जो मूळ घटक आहे एक कुठल्याही पेशीचा, ज्याला आपण DNA म्हणतो, तो DNA एका नॉर्मल पेशीमध्ये पण असतो आणि कॅन्सर पेशीमध्ये पण असतो. पण नेमकं काय होतं की कॅन्सर पेशीचा DNA जेव्हा रेडिएशनद्वारे डॅमेज होतो तेव्हा नॉर्मल पेशीसारखा त्याला रिपेअर करण्यापुरती क्षमता कॅन्सर पेशीला नसते. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन रेडिएशन थेरपी ही ब्रांच इव्हॉल्व्ह झालेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं की रेडिएशन आपण कॅन्सर पेशीला दिलं की त्यामध्ये 2 प्रकारे ॲक्शन होतं. एक असतं रेडिएशनची डायरेक्ट ॲक्शन आणि इनडायरेक्ट ॲक्शन. याच्या आपण डिटेलमध्ये न जाता इतकंच मी सांगू इच्छितो की हा डॅमेज DNA म्हणजे इजा पावलेला DNA जेव्हा मल्टिप्लाय होण्याचा प्रयत्न करतो तो होऊ शकत नाही आणि ती सेल डेथ होतं कॅन्सर सेलची. सोबतच नॉर्मल सेल्स त्याच्या आजूबाजूला असतात
त्या सेल्समध्ये रिपेअर मेकॅनिझम असतं, त्या स्वतःला सुधारू शकतात आणि ओव्हर पिरियड ऑफ टाइम त्या सुधारून नॉर्मल पेशी योग्य होतात आणि कॅन्सर पेशंटची सेल डेथ होतं. आणि अशा प्रकारे आपण रेडिएशनद्वारे कॅन्सर ट्रीटमेंट करू शकतो. बरोबर. डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की रेडिएशन ट्रीटमेंट नेमकी कशी चालते, याचं काम कसं होतं. मात्र बऱ्याचदा असं होतं की ह्या रेडिएशनचे दुष्परिणाम देखील पाहायला मिळतात. साधारणतः हे कुठले दुष्परिणाम असतात त्याबद्दल काय सांगाल? हो, कुठलीही उपचार पद्धती, कुठलीही ट्रीटमेंट ही साईड इफेक्ट किंवा दुष्परिणामाशिवाय नाही. आता रेडिएशन थेरपी आपण विचार केला, प्रामुख्याने मी थोडी जनरल माहिती देऊ इच्छितो. कॅन्सर ट्रीटमेंटला 3 प्रामुख्याने पद्धती आहे. एक आहे किमोथेरपी, ज्याला आपण मेडिकल ऑन्कोलॉजी म्हणतो. एक आहे सर्जरी, ज्याला आपण सर्जिकल ऑन्कोलॉजी. आणि एक असतं विकिरणोपचार पद्धती, ज्याला आपण रेडिएशन थेरपी किंवा रेडिएशन ऑन्कोलॉजी म्हणतो. तर रेडिएशन ऑन्कोलॉजी लोको रिजनल ट्रीटमेंट आहे. यामध्ये फरक काय की आपण ज्या भागाला कॅन्सरग्रस्त जो भाग आहे त्या भागाला आपण ही ट्रीटमेंट डायरेक्ट करतो. ही जनरल शरीरामध्ये नाही पसरत. जसं किमोथेरपी रक्ताद्वारे पूर्ण शरीरामध्ये पसरतं. त्यामुळे आपण बघतो की किमोथेरपीचे साईड इफेक्ट हे ग्लोबल असतात, म्हणजे हेअर लॉस पासून पेशी कमी होण्यापासून. पण रेडिएशन थेरपीचे साईड इफेक्ट हे लोकल असतात. ज्या भागाला आपण त्याचा मारा करतो त्याच भागापुरते ते मर्यादित असतात. आता यामध्ये 2 पद्धतीने आपण त्याचे साईड इफेक्ट कमी करू शकतो. पहिली, जनरली आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की साईड इफेक्ट हे लोकेशन रिलेटेड असतात. म्हणजे मोस्ट कॉमन आपण इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त कॉमन कॅन्सर कुठला? माणसांमध्ये मुखाचा कर्करोग आणि स्त्रियांमध्ये गर्भाशय आणि सर्व्हिक्स, ज्याला आपण गर्भाशयाचं मुख म्हणतो, तो कर्करोग कॉमन आहे. तर आपण एक उदाहरणार्थ आपण चेहऱ्याचा किंवा मुखाचा कर्करोग म्हणून आपण इथे चर्चा करू की जेव्हा आपण रेडिएशनचा मारा करतो, ही ट्रीटमेंट जनरली 1 ते 1.5 महिना चालते. डेली रोज पेशंटला 5 ते 10 मिनिटं मशीनवर येऊन ट्रीटमेंट घ्यावी लागते. आणि शनिवार रविवार सुट्टी. आणि असं 1.5 महिन्याचा हा स्टँडर्ड कोर्स असतो. याच्यामध्ये काही चेंजेस राहू शकतात, पण एक जनरल कोर्स सांगायचा झालाच हा. तर पहिल्या 2 ते 3 आठवडे जनरली साईड इफेक्ट नसतात. आणि 3rd वीक पासून जेव्हा तो क्युम्युलेटिव्ह डोस रीच होतो साईड इफेक्ट साठीचा, साईड इफेक्ट सुरू होतात. सर्वात प्रथम साईड इफेक्ट म्हणजे स्किन हलकीशी लालसर होणे किंवा हलकीशी डार्किश होणे, डिपेंडिंग पेशंटचा जेनेटिक मेकअपच्या हिशोबाने. आणि तो हळूहळू 6 वीकपर्यंत वाढत जातो आणि मग हळूहळू कमी होतो. तर पेशंटला मी प्रामुख्याने काय सांगतो की या स्किनला काही इजा पोहोचू नये याची काळजी घ्या. म्हणजे तुम्ही क्लीन करा, आंघोळ करा, साबण लावा, पण हलक्या हाताने. स्क्रब करू नका, शेविंग करू नका किंवा कुठली कॉस्मेटिक वगैरे या दरम्यान वापरू नका. जर तुम्हाला काही इचिंग असेल किंवा काही क्वेरीज असतील तर आमच्याकडे, आम्ही तुम्हाला त्याविषयी मार्गदर्शन करू. पण तुम्ही तुमच्या मनाने, आपण घरी हे अवेलेबल आहे म्हणून हे लावून टाकायचं, ही गोष्ट अवॉइड करणे. दुसरी गोष्ट असतं, मुखाच्या आतमध्ये उष्णतेमुळे काय होतं की जे म्युकोज आहे, ओरल म्युकोज आहे, त्याला म्युकोसायटिस आम्ही ज्याला म्हणतो मेडिकल टर्म मध्ये, बेसिकली तोंड येणे किंवा तोंडाला छाले किंवा फोड येणे हा जो प्रकार असतो तो हळूहळू सुरू होतो. सगळ्यात पहिले थोडी टेस्ट बदलते, त्यानंतर थोडा तिखट मसाला, थोडा जळजळ असं एक सेन्सेशन येतं, थुंकी हलकीशी चिकट बनते. आणि हा एक स्पेक्ट्रम हळूहळू वाढत जातो आणि मग ट्रीटमेंट संपल्यानंतर कळून. आता याला कमी कसं करायचं हा आपला मेन मुद्दा आहे. याला एक आहे पेशंट एज्युकेशन. म्हणजे तुम्ही दुष्परिणाम कमी होऊ शकतात, नक्कीच कमी होऊ शकतात, जर आपण वेळोवेळी त्या गोष्टीची पेशंटला काउन्सिलिंग करून त्यांनी आपली काळजी घेतली तर नक्कीच त्याची तीव्रता कमी होऊ शकते. आणि दुसरा भाग असतो डॉक्टर आणि टेक्नॉलॉजी. सो बेसिकली आता काय झालेलं आहे की रेडिएशन जसं इव्हॉल्व्ह होत गेलं, एक मागच्या 100 वर्षापासून ही ब्रांच एक्झिस्ट करते आहे कॅन्सर ट्रीटमेंटसाठी. आणि जे पहिले कोबॉल्ट बेस्ड रेडिएशन, ज्यामध्ये कमी एनर्जीचं विदाउट एनी शेप रेडिएशन दिलं जात होतं, त्यामध्ये दुष्परिणाम फार जास्त होते. आणि हळूहळू जसं कन्फॉर्मल रेडिएशन टेक्निक इव्हॉल्व्ह झाल्या, ज्यामध्ये वेगवेगळ्या बीम्सद्वारे रेडिएशनचा मारा करून आजूबाजूच्या नॉर्मल अवयव, आता हेड अँड नेक मध्ये आपण नॉर्मल अवयव काय म्हणणार, लाळेच्या ग्रंथी, स्वरयंत्र, म्युकोजा, त्यानंतर स्किन, डोळे, तर ह्या सगळ्या गोष्टींना, अवयवांना वाचवून रेडिएशन देण्याची पद्धत जशी जशी इव्हॉल्व्ह होत गेली, साईड इफेक्ट ऑटोमॅटिक कमी होत गेले. पण ज्या ठिकाणी रेडिएशन द्यायचं आहे, म्हणजे जिथे आजार आहे तिथे साईड इफेक्ट होणार, आणि त्यासाठी पेशंटला काउन्सिलिंग करणे आणि त्याला काळजी कशी घ्यावी हे समजावून सांगणे, दॅट इज अ की. म्हणजे ती फार महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आणि जसं लाळेच्या ग्रंथी वाचवल्यामुळे थुंकी कमी होणे आणि तोंड सुकणे हा प्रकार हळूहळू कमी झालेला आहे. म्युकोजाचं काही प्रमाण आपण वाचवल्यामुळे चव, थोडंसं जो चवीमध्ये प्रॉब्लेम व्हायचा तो हळूहळू कमी झालेला आहे. आवाजामध्ये जो घोगरापण यायचा तो थोडा कमी झालेला आहे. स्किन
मध्ये जेव्हा एक 20 वर्ष अगोदर कोबाल्ट बेस रेडिएशन होतं त्यामध्ये होणारे स्किन रिॲक्शन आणि आता मध्ये जमीन आसमानचा फरक आलेला आहे. सो काही ठिकाणी खूप अचिव्हमेंट आलेली आहे, काही ठिकाणी मॉडेस्ट अचिव्हमेंट आहे, पण गोष्टी नक्कीच सुधारत आहेत. बरं, आता तुम्ही म्हणालात तसं की रेडिएशन नंतर आधी दुष्परिणाम पाहायला मिळायचे, मात्र आता हे आपण परिणाम कमी करू शकतो कारण की टेक्निक्स नवीन आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. ह्या टेक्निकचा फायदा अर्थातच त्या रुग्णांना होतो. मात्र खास करून आपण कॅन्सर पेशंटच्या बाबतीत विचार केला तर कॅन्सर पेशंटला रेडिएशन थेरपीमुळे कदाचित खूप चांगला फायदा होऊ शकतो, त्यांचं ऑपरेशन देखील टाळलं जाऊ शकतं. यामध्ये कितपत तथ्य आहे? हो, आता ऑपरेशन ही म्हणजे रेडिएशनचा आपण जर 100 वर्षाचा इतिहास बघितला तर सर्जरी किंवा ऑपरेशनचा इतिहास हा फार जुना आहे. आणि शल्यचिकित्सा किंवा सर्जरी म्हणजे काय, ती जागा उघडणे, तो ट्यूमरला जितक्या प्रमाणात होईल पूर्ण प्रमाणात होईल बाहेर काढणे आणि जागा रिपेअर करणे, हा एक कॉन्सेप्ट आपल्याला जनमानसात रुजू आहे. पण बऱ्याच वेळा ऑपरेशन इतकं सोपं नसतं. बरोबर. कारण की कधी कधी ट्यूमर हा खूप मोठा असतो, ट्यूमर अशा नाजूक जागी असतो की तिथे टेक्निकली जरी ऑपरेशन शक्य असलं तरी ऑपरेशन नंतर होणारी मॉर्बिडिटी म्हणजे ती कमतरता ती भरण्यासारखी नसते. किंवा फंक्शनल लॉस म्हणजे स्वरयंत्राचा कॅन्सर आहे आणि सोप्या भाषेत आपण स्वरयंत्र काढून टाकू, पण मग पेशंट बोलणार कसा? हा जो त्याचा होणारा लॉस आहे हा इररिपेरेबल आहे. तर अशा वेळेस आपण अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे रेडिएशन थेरपी वापरून ऑपरेशनची शक्यता टाळता येईल का काही प्रमाणात, यावर नक्कीच विचार करू शकतो. आणि ट्रायल्स म्हणजे वेगवेगळ्या ट्रायल्सनी हे प्रूव्ह केलेलं आहे की स्वरयंत्राचा कॅन्सर, ओरोफॅरिंग्सचा कॅन्सर, ओरोफॅरिंग्स म्हणजे ओरल कॅव्हिटीचा मागचा भाग जिथे आपण भास गिळताना त्याचा मदत होतो, या भागात सर्जरी खूप मॉर्बिड आहे, म्हणजे सर्जरीचा प्रॉब्लेम खूप जास्त आहे. त्यावेळेस आपण रेडिएशनचा जर ऑप्टिमाइज उपयोग केला, सोबत किमोथेरपीची त्याला जोड दिली, तर आपण क्युअर पेशंटला अचीव करू शकतो आणि नक्कीच त्याचा सर्जरी आणि त्यामुळे होणारा जो फंक्शनल लॉस आहे तो अवॉइड करू शकतो. याला आमच्या भाषेमध्ये फंक्शनल प्रिझर्वेशन, ऑर्गन अँड फंक्शन प्रिझर्वेशन अशी एक स्ट्रॅटेजी मानल्या जाते. याचाच वापर इसोफेगसमध्ये, रेक्टममध्ये अजून तितका इव्हॉल्व्ह झालेला नाहीये. सर्विक्स कॅन्सरमध्ये, सर्विक्स कॅन्सर हा भारतातला स्त्रियांमधला सगळ्यात नंबर 1 कॅन्सर मानला जातो आणि त्यामध्ये सर्जरी केल्यानंतर रेडिएशन द्यावं असं ही जुनी पद्धती होती. पण 2 ट्रीटमेंट पद्धती एकत्र जुळल्याने क्युअर होणे पण साईड इफेक्ट पण जास्त होता. पण एक ट्रीटमेंट पद्धती कमी करून जर आपण तितकाच इफेक्ट देऊ शकलो तर पेशंटला साईड इफेक्ट, कॉस्ट, टाइम या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑप्टिमाइज करून वाचवता येईल, पेशंटला त्याचा जो प्रवास आहे तो सुसह्य करता येईल. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की एकतर तुमचं पैसे वाचतात, त्याचबरोबर तुमचा वेळ वाचतो आणि पुढचं आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने आपण साईड जगू इफेक्ट शकतो. मध्ये 2 प्रकार असतात. एक असतो शॉर्ट टर्म साईड इफेक्ट जो 6 महिन्यात 3 महिन्यात निघून जातो, एक असतो लॉंग टर्म. सो व्हॉट इज लॉंग टर्म साईड इफेक्ट हा फार महत्त्वाचा असतो. खरंय. पण हे सगळं आपण ह्या रेडिएशन थेरपीच्या माध्यमातून खरं तर म्हणजे वाचवू शकतो. मात्र जेव्हा आपण रेडिएशन थेरपीचा वापर कॅन्सरच्या पेशंटमध्ये करतो, कॅन्सर व्यतिरिक्त इतरही आजारांसाठी आपण रेडिएशनचा वापर करू शकतो का? हो, जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला बोललो की 90 ते 95% केसेसमध्ये रेडिएशन थेरपी इव्हॉल्व्ह झाली आहे कॅन्सर ट्रीटमेंटसाठी. पण आता जसं जसं रेडिएशनचे वर रिसर्च किंवा रेडिएशनबद्दल माहिती आपल्याला येत गेली, काही साध्या ट्यूमरमध्ये जिथे सर्जरी शक्य नाही, साध्या ट्यूमर आहे, बऱ्याचदा त्याला काही करायची गरज पण नसतं. जसं लायपोमा आहे, बऱ्याचदा आपल्या चमडीमध्ये एखादी गाठ असते न्यूरोफायब्रोमा, त्याने आपल्याला काही त्रास नाहीये आणि जर त्रास झालाच तर त्याला छोटी सर्जरी करून काढता येतं. पण काही जागा अशा असतात शरीरामध्ये की तिथे सर्जरी टेक्निकली चॅलेंजिंग असतं आणि सर्जरी करण्यामध्ये रिस्क असतं. उदाहरणार्थ ब्रेन. सगळ्यात कॉमन नॉन मॅलिग्नंट रेडिएशनचा जो यूज होतो तो ब्रेन ट्यूमरसाठी केला जातो आणि त्यात सगळ्यात कॉमन आहे मेनिंजिओमा नावाचा एक ट्यूमर. मेनिंजेस म्हणजे काय, आपलं ब्रेनचं कव्हरिंग जे आपल्या ब्रेनला प्रोटेक्ट करतं आणि त्याला होणारा छोटा ट्यूमर बरेचदा दिसत पण नाही, पण त्याचं जर आपण इन्सिडन्स बघितलं तर 20% लोकांमध्ये, म्हणजे आपल्या स्टुडिओमध्ये समजा 10 लोक असतील आणि त्यांचा आपण MRI स्कॅन केला तर त्यापैकी 2 लोकांमध्ये छोटा मेनिंजिओमा सापडेल जो त्रास देत नाही. पण तो जर वाढायला लागला, त्याने जर मेंदूवर दाब आला तर ट्रीटमेंटची गरज असते आणि जर सर्जरी चॅलेंजिंग असेल तर आपल्याला रेडिएशनद्वारे त्याला त्याची वाढ थांबवता येतं. आहे तो तसाच राहील पण पुढे वाढून तो आपल्याला त्रास देणार नाही. मेनिंजिओमा आहे, त्यानंतर अकोस्टिक नर्व ट्यूमर्स आहेत. या सगळ्या छोट्या छोट्या ट्यूमरसाठी आपल्याला रेडिएशनचा अचूक वारा, फक्त यामध्ये रेडिएशन हे फार वेगळ्या प्रकारचं असतं. जसं कॅन्सर ट्रीटमेंटचं रेडिएशन 1 ते 1.5 महिना चालतं आणि त्याचा डोस हे वेगळ्या लेवलचा असतो.
बेनाईन ट्युमर्सचा डोस हा खूप हाय आणि खूप शॉर्ट टाइमसाठी असतो. बर म्हणजे एक दिवसात एका सिटिंगमध्ये पण आम्ही रेडिएशन करतो, त्याला रेडिओ सर्जरी म्हणतात. बर हे शब्दच असाला, सर्जरीमध्ये कसं एक वेळ सर्जरी करून तो ट्युमर काढला जातो. बरोबर. आणि तसंच अॅनॉलॉजी आपण रेडिएशनला लावली की हाय डोस रेडिएशन दिलं आणि तो ट्युमरची ट्रीटमेंट संपली, इट्स कॉल्ड रेडिओ सर्जरी. बर तर अशा पद्धतीने आम्ही एक दिवसात तो हाय डोस रेडिएशन देतो. पण त्यासाठी तो डोस हा खूप कन्फॉर्मल असायला हवा, सब मिलीमीटर ॲक्युरेसी त्यामध्ये असायला हवी. अदरवाईज तो हाय डोस रेडिएशन जर मेंदूला लागला तर मेंदूला इजा होऊन परमनंट डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे इंटेन्स क्वालिटी अश्युअर्ड मशीन, खूप बारकाईने रेडिएशन देण्याचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आणि अनुभव तुमच्याकडे असावा लागतो या गोष्टीसाठी. बरोबर. आणि शरीरामध्ये बाकी ठिकाणी पण असं आहे, पण जास्तीत जास्त याचा वापर मेंदूच्या ट्युमरसाठी केला जातो. बरोबर. डॉक्टर, आता तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे सांगितले. एक तर रेडिएशन थेरपी आपण कॅन्सर व्यतिरिक्त इतरही आजारांमध्ये खास करून करू शकतो. त्या आजारांबद्दल तर तुम्ही सांगितलं. मात्र जेव्हा कॅन्सर पेशंटच्या बाबतीत आपण विचार करायचा झाला तर एखादी गाठ जर कॅन्सर पेशंटला असेल, मग ब्रेस्टमध्ये असेल किंवा इतरही ठिकाणी असेल, तर ही गाठ काढल्यानंतर पण आपण रेडिएशन किंवा केमोथेरपी करतो, तर हे योग्य आहे का? आणि रेडिएशन थेरपी कितपत फायदेशीर ठरू शकते अशा पेशंट? तुम्ही प्रामुख्याने ब्रेस्ट कॅन्सरचं नाव काढल्यामुळे मला आवर्जून सांगावं वाटेल, कारण की ब्रेस्ट कॅन्सर हा इंडियात अर्बन फिमेल्समध्ये मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. ओव्हरऑल बघितलं तर गर्भाशयाचा, पण अर्बन फिमेल हा सबसेट जर आपण बघितला, कारण की तो सबसेट वेस्टर्न पॉप्युलेशनला काइंड ऑफ एनॉलॉजी आपण त्याला लावू शकतो. आणि त्यामुळे जी लाईफस्टाईल वगैरे आहे त्या आपण चर्चा नाही करणार त्या विषयामध्ये, तो विषय एक वेगळा आहे. पण ब्रेस्ट कॅन्सर हा फार कॉमन भारतात होत आहे. आणि ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आजच्या तारखेला ब्रेस्ट कॉन्झर्वेशन स्ट्रॅटेजीज, पहिलेच्या काळामध्ये पूर्ण ब्रेस्ट काढणे आणि किमोथेरपी आणि रेडिएशन करणे हा एक पद्धत प्रचलित होती. पण आता काही वर्षांपासून ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी म्हणजे फक्त ट्युमर आणि आजूबाजूचा काही भाग काढून ब्रेस्टचं कॉस्मेसिस मेंटेन करणे याबद्दल फार रिसर्च झालेले आहे. आणि ते ऑन्कोलॉजिकली सेफ आहे, म्हणजे तुम्ही ट्रीटमेंटमध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज करत नाही आहे. तर तेव्हा रेडिएशन थेरपीचं महत्त्व खूप वाढलेलं आहे, कारण की ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी किंवा स्ट्रॅटेजी ही रेडिएशन शिवाय शक्य नाही. तुम्ही चॉईस घेतली, रेडिएशन तुम्हाला घ्यावंच लागेल. आता यामध्ये काय झालं की एक 10 ते 15 वर्षाचं आपण हिस्ट्री बघितली तर रेडिएशन, ब्रेस्टचं रेडिएशन हे 1.5 महिने चालणारं प्रदीर्घ काळाचं होतं. रोज येऊन पेशंटला 1.5 महिना. आणि बऱ्याचदा वर्किंग फिमेल्स किंवा आउट स्टेशन जिथे रेडिएशन थेरपी नाही आहे, तुम्ही पुण्याला किंवा मुंबईला रेडिएशनला येता, 1.5 महिना राहणं कठीण होतं. अशा वेळेस मग रिसर्च होत गेले की ऑन्कोलॉजिक सेफ्टी बघून इफेक्ट सेम ठेवून आपल्याला ड्युरेशन कमी करता येईल का. आणि काही स्ट्रॅटेजीज मध्ये ते 1 महिन्यावर, 1.5 महिन्याचं 1 महिन्यावर आलं. आणि आता एक फास्ट आणि फास्ट फॉरवर्ड हे ट्रायल्सचे नावं आहेत, आपण नेटवर सर्च करू शकतो. या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला ते 5 किंवा 8 दिवसांवर येता आलं. आणि हे कोविडच्या काळात फार संयुक्तिक झालं की पेशंटचे नॉट ओनली टाइम किंवा हॉस्पिटल व्हिजिट कमी झाल्या, जेणेकरून त्यांचा, आता ठीक आहे प्रामुख्याने आपला इन्सिडेन्स कोविडचा कमी झालाय, पण एक काळ होता की ज्यावेळेस कोविड हे फार भयंकर होतं, त्यावेळेस या स्ट्रॅटेजीचा पेशंटला फार फायदा झाला. आणि एरवी होत राहील, सो मेनी रिझन्समुळे होत राहील. पण 1 महिना, 1.5 महिन्यापासून 1 महिना, 1 महिन्यापासून फक्त 5 ते 8 दिवस ही जायंट लीप आपण म्हणू शकतो यामध्ये. फक्त यामध्ये तुम्हाला अगेन जेव्हा तुम्ही ड्युरेशन कमी करता तुमचा डोस वाढतो, आणि त्यासोबत हँडलिंगचा तुम्हाला अनुभव, टेक्नॉलॉजी, सपोर्ट स्टाफ, या सगळ्या गोष्टींचा मेळ जुळून येणं गरजेचं आहे. खरंय. आता फार महत्त्वाच्या मुद्द्यांवरती तुम्ही फोकस केला. एकतर ब्रेस्ट कॅन्सर देखील आता आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात बळावत चाललेला आहे, जसं सर्विक कॅन्सर आहे तसं. पण मग अशा वेळेस स्त्रियांनी देखील तितकीच काळजी घेणं आवश्यक आहे की नाही? कारण की साधारणतः कधीपासून ह्या ब्रेस्ट कॅन्सर कुणालाही होऊ शकतो, मात्र हा कुठल्या वयात होऊ शकतो, यामध्ये काही लक्षणं दिसतात का? आणि ह्यानंतर नेमकं काय करायचं हे डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला घेणं देखील आवश्यक आहे, पण त्याच्या आधी काही टेस्ट करणं देखील तितकंच आवश्यक आहे. त्याबद्दल काय सांगाल? फारच म्हणजे एक संयुक्तिक आणि इंटरेस्टिंग प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे. ब्रेस्ट कॅन्सर हा जर आपण 15-20 वर्ष अगोदरचा स्टॅटिस्टिक्स बघितलं तर वेस्टर्न आजार होता. भारतामध्ये तितका कॉमन नव्हता. पण आपण जसे जसे वेस्टर्नाइज होत गेलेलो आहे, मोस्टली लाईफस्टाईल चेंजेस जे झालेले आहे, त्यामुळे आता जर रुरल फिमेल्समध्ये ब्रेस्ट कॅन्सर तितकं कॉमन नाही आहे, अर्बन फिमेल्समध्ये कॉमन आहे. आणि इथूनच कळतं की हा लाईफस्टाईल आजार आहे. सेडेंटरी लाईफस्टाईल, एक्सरसाइजकडे लक्ष कमी, लेट मॅरेजेस, लेस ब्रेस्ट फिडिंग, हार्मोनल एक्सपोजर्स, त्यानंतर ओबेसिटी, ह्या सगळ्या गोष्टी याला असोसिएटेड आहे.
आपण कॅन्सरमध्ये एका पर्टिक्युलर गोष्टीला कारणीभूत आहे असं म्हणत नाही, आपण त्याला म्हणतो ते असोसिएटेड बरोबर फॅक्टर्स आहे. आहेत बरोबर आणि त्या सगळ्यांचं एकत्र येऊन कॅन्सर डेव्हलपमेंट होतं. खरं. आणि अजून प्रामुख्याने एक फरक आहे. वेस्टर्न पॉप्युलेशनमध्ये हा आजार 55 ते 60 वयानंतर जास्त कॉमन बघितला जातो, जेव्हा की इंडियन फिमेल्समध्ये हा आजार 40, 45, 50 या म्हणजे 10 ते 15 वर्ष आपल्यामध्ये एज ग्रुप हा कमी आहे, हे जास्त भयावह आहे. आता फिमेल्स एज्युकेशनद्वारे आपण त्यांची काय मदत करू शकतो? बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, जे पेशंटला आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा एका विशिष्ट पद्धतीने स्वतःची ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करणे. आणि जर फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल की त्यांच्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे आई, बहीण, आजी यामध्ये जर ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल किंवा कोणा एका व्यक्तीला कमी वयामध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल की ज्यातून आपल्याला कळतं की या फॅमिलीमध्ये कदाचित जेनेटिक कंपोनंट असू शकतो, त्यांनी मेडिकल हेल्प घेऊन डॉक्टर्स कडून एक्झामिनेशन करून घेणे आणि जेनेटिक टेस्टिंग असतं त्या करून घेणे. ऑफकोर्स याचं पर्सेंटेज कमी आहे, पण जसं जसं नॉलेज वाढत जाईल गोष्टी इम्प्रूव्ह होत जाईल. बरोबर आहे. एक शेवटचा आणि फार महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, ह्या सगळ्यामध्ये रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपी ह्यामधला नेमका काय फरक आहे आणि ह्याचा फायदा रेडिएशन थेरपीचा आपल्या रुग्णांना होतो? आत्ता तुम्ही आपल्या सगळ्या डिस्कशनमधनं तर समोर आलेलं आहे, त्याबद्दल अगदी थोडक्यात. हो, जसं मी सुरुवातीला एकदा म्हटलं की कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये 3 कंपोनंट आहे, सर्जरी, किमो आणि रेडिएशन. तुमचा प्रश्न विचारला तुम्ही, किमो आणि रेडिएशनमध्ये फरक काय? खूप फरक आहे. किमोथेरपी हे औषध आहे जे तोंडावाटे आपण घेऊ शकतो किंवा मोस्टली इंजेक्शनद्वारे वेन्समधून आपला दिलं जातं, जे शरीरात सगळ्या ठिकाणी पसरतं आणि कॅन्सर स्पेसिफिक सेल्सला ते ॲक्ट करतं आणि त्याचं सेल डेथ घडून येते. रेडिएशन थेरपी लोकल रिजनल ट्रीटमेंट आहे, एक्सरेचा वापर करून त्या पेशंटना आपण मारतो आणि दोघांचा त्याला सुवर्ण मेळ आहे, तो पण आपण त्याला कॉन्करंट किमो रेडिएशन असं म्हणतो. तर नेमकं काय? अगेन मोस्ट कॉमन कॅन्सर्स, हेड अँड नेक, सर्विक्स यामध्ये रेडिएशन सोबत जर आपण वीकली किंवा 3 वीकली किमोथेरपी दिली, रेडिएशनचा कोर्स सुरू असताना, तर रेडिएशनचा इफेक्ट अजून वाढतो. आणि अगेन ह्या गोष्टी सगळ्या ट्रायल्स आणि डेटाने प्रूव्ह केलेल्या आहे की पेशंटचा फिटनेस जर आपल्याला परमिट करत असेल तर आपण दोन्हीही किमो आणि रेडिएशन सोबत देऊन मॅक्झिमम इफेक्ट आउटकम अचीव्ह करण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला पाहिजे. अगदी अगदी म्हणजे थोडक्यात रेडिएशन थेरपीचा आपल्या खरं तर पेशंटला खूप चांगला फायदा होतो. डॉक्टर वेस, आपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे